कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सक्सेस वहिनी, सक्सेस। त्या फालतू लीला समोर आपली सुनांची टीम जिंकली। जिंकणारच होती ती। कोण कुठली लीला, ती काय टिकणार आपल्या समोर। हो ना वहिनी, आपण ऍक्टिंग कर। मी दुर्गा वहिनी। तुम्ही खूप मोठी चूक केली आहे। मला माफ करा, आम्ही चुकलो। एजेंटच्या फॅमिलीला त्रास दिला तर तुमचे काय हाल होतील याची तुम्हाला कल्पना नाहीये। प्लीज ताई, आम्हाला माफ करा, आम्हाला शिक्षा करू नका। नाही प्लीज नाही। वहिनी, तिथे पण असाच ड्रामा झाला असेल ना? होणारच होता। आपल्या फॅमिलीच्या विरोधात कारस्थान करत होते ते, शिक्षा तर मिळणारच होती। वहिनी, ते तुमच्या हातापाय पडले असतील ना, पण तुम्ही त्यांना अजिबात माफ केलं नसेल। सॉरी। तुझ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय, त्यांना त्रास झालाय आणि आता तूच त्यांचा मान परत मिळवून देणार आहेस। हो ना वहिनी, सांगा ना, असंच झालं ना। आम्ही ना सक्सेस सेलिब्रेट करायचं ठरवलंय। मिठाई जा सर, मिठाई आण। जिंकलो नाही, हरलोय आपण, आणि यावेळी खूप वाईट हरलोय। काय झालं वहिनी? त्यांचा नाही, माझा इन्सल्ट झालाय। एजेंटनी मला त्या फ्रॉड लोकांची माफी मागायला लावली। तेही ठीक होतं एक वेळ, पण त्यानंतर एजे स्वतः त्यांना हात जोडून सॉरी म्हणाले, आणि याहून मोठी हार आपली असूच शकत नाही। एजे एवढ्या लो क्लास लोकांना सॉरी म्हणाले? एजे सॉरी म्हणाले? हा, मग बरोबरच केलं त्यांनी। आता एजे त्या मोहिते फॅमिलीला चांगलाच धडा शिकवणार। तू काय बोलतेस, तुला कळतंय का सरू? हो वहिनी, तुम्हाला आठवतंय एका बिझनेसमॅनला एजे सॉरी म्हणाले होते, त्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती, आठवतंय ना? ह्या वेळेस पण ना एजेंटचा असाच काहीतरी प्लॅन असणार। नाही सरस्वती, मला नाही वाटत यावेळी असं काय होईल। यावेळी एजेंटच्या मनात वेगळंच काहीतरी आहे, पण ते आपल्याला कळायलाच हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।